चला तर आज तांदळाचं पीठ आणि रव्यापासून खूप सोपा नाश्ता बनवूया। 1 वाटी यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलं, अर्धी वाटी रवा घेतला, यामध्ये अर्धी वाटी दही घातलं आहे, सगळं मिक्स करायचं आहे। यानंतर यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे। पहा, पाणी घालून हे असं घट्टसर पीठ तयार करून घेतलं आहे। यानंतर हे 10 ते 15 मिनटं झाकून बाजूला ठेवायचं आहे। मधल्या वेळामध्ये इथे मी खोबऱ्याशिवायची मस्त शेंगदाण्याची चटणी तयार करून घेतली। 10 ते 15 मिनटानंतर हे आणखी थोडंसं घट्ट झालं। यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घातलं आणि थोडंसं हे पातळ करून घेतलं। चवीप्रमाणे मीठ घातलं, 1 चमचा तेल घातलं, मिक्स करून घेतलं। यानंतर अर्धा चमचा यामध्ये इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे। लगेचच ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं मिश्रण। वरून कुटलेली काळी मिरी घातली आणि हा ढोकळा आता मी 7 ते 8 मिनटं वाफवून घेतला आहे। थंड झाल्यानंतर यावरती फोडणी घालायची आहे आणि ढोकळा काढून घ्यायचा आहे। तर हा आपला इन्स्टंट ढोकळा तयार झाला आहे। नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा।